काही कॅन्सर रुग्णांवर औषधं का काम करत नाही याचं उत्तर तुमच्या जीन्समध्ये लपलेलं असू शकतो. हाय, मी डॉक्टर संदीप रॉय. मी मागल्या 26 वर्षापासून नाशिकमध्ये इंटिग्रेटिव्ह ऑन्कोलॉजीवर काम करतोय. ह्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी रील पूर्ण बघा. कॅन्सर का होतो? कदाचित तुमच्या जीन्समध्ये थोडेसे म्युटेशन झालेले आहेत, तुमचे जीन्स थोडेसे खराब झालेले आहेत. तर ह्या जीनला रिपेअर करण्यासाठी आपल्याला काम करावं लागेल. युरोपमध्ये, काही देशांमध्ये, काही स्पेसिफिक लॅब्समध्ये काही स्पेसिफिक ट्रीटमेंट बनवले जाते, ज्याच्यात तुमचं ब्लड घेऊन आपण युरोपला पाठवतो. तिथे तुमच्या ब्लड मधून RNA चे बरेचसे प्रकार असतात, त्यातले mRNA एक्स्ट्रॅक्ट करून त्याला प्रोग्राम केलं जातं, त्याला इंजिनियर केलं जातं आणि तो इंजिनियर्ड प्रोग्राम्ड RNA तिथून परत ते मेडिसिनच्या स्वरूपात पाठवतात, ज्याला आपण परत तुमच्या ब्लडमध्ये इंजेक्ट करतो. हे ट्रेंड RNA तुमच्या बॉडीमध्ये जाऊन जे जीन म्युटेट झालेले आहेत त्यांना रिपेअर करतात. त्यांना तसं ट्रेनिंग दिलं जातं. ते तुमचं जीन जे रिपेअर करण्याची गरज आहे त्या जीन्सला रिपेअर करून तुमचं कॅन्सरला तिथेच थांबवू शकतात. हा ट्रीटमेंट प्रत्येक पेशंटचं वेगळं असतं. म्हणजे ए पेशंटचं जे मेडिसिन बनलंय ते बी पेशंटला नाही देऊ शकत, बी पेशंटचं मला नाही देऊ शकत, तर मला नाही देऊ शकत. माझं जे मेडिसिन बनलेलं आहे ते दुसऱ्या व्यक्तीला नाही यूज करू शकत. हे पर्सनलाइज्ड मेडिसिन आहे. थोडंसं महाग आहे, थोडंसं वेळ लागतं. तिथून इथपर्यंत यायला 1-1.5 महिन्याचा काळ लागू शकतो. पण एक गेम चेंजर म्हणून हा जीन सायलेन्सिंग थेरपी आपण प्रत्येक पेशंटला देऊ शकतो. थँक यू.